देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशाच्या यशस्वी अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामनजी यांनी नवव्यांदा या देशाचं अर्थसंकल्प सादर केलेला आहे. आपण पाहतो आहे की गेल्या 11 वर्षापासून माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दलित, शोषित, पीडित, आदिवासी, ओबीसी या सर्व समाजाच्या उत्थानाकरिता बजेटमध्ये वेळोवेळी तरतूद केलेली आहे. त्याच अनुषंगाने याही बजेटमध्ये साधारणपणे उद्योग क्षेत्र असेल, शेती मुख्यतः असेल, शेतीच्या संदर्भामध्ये विविध शेतीचे उत्पादनं असेल, त्याच्या आयात निर्यात धोरणाच्या बाबतीतली भूमिका असेल, शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने, त्याचबरोबरीने MSMEच्या माध्यमातून नवीन युवकांना सुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद केलेलीची आपल्याला दिसते. त्यासोबतच महिलांच्या बाबतीत सुद्धा वसतिगृह सुरू करण्यापासूनची असेल तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असेल, असे अनेक विषय साधारणपणे या बजेटमध्ये अंतर्भूत केलेले दिसते. एकंदरीत देशातल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात निधीचं प्रावधान या बजेटमध्ये आपल्याला केल्याचं दिसते. विशेष करून रेल्वेच्या बाबतीमध्ये हायस्पीड रेल्वे असेल, रेल्वेचे हायस्पीड कॉरिडॉर असेल, या सगळ्या विषयामध्ये बजेटमध्ये प्रावधान आपल्याला दिसते. एकंदरीत सर्वंकष दृष्टीने ज्याला सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी अशा पद्धतीचा हे अर्थसंकल्प यावेळेस सादर केलेला आहे. तुम्हाला यावेळेस विशेषत्वाने सांगतो की यावर्षी कोणतीही सार्वत्रिक निवडणूक नसताना विरोधकांचं असं म्हणणं असते की निवडणुकीला समोर ठेवून बजेट केलेलं आहे. असं न करता साधारणपणे जुन्या योजना, जुन्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या सुरू ठेवून नवीन त्यामध्ये काय ॲड करता येते याचा विचार प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. मला असं वाटते की हा माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे 2047 मध्ये विकसित भारताचं, त्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे बजेट साधारणपणे लोकाभिमुख बजेट आहे असं मला या ठिकाणी वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.